जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या सर्व अपडेट्स आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामधल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। त्यातल्या त्यात पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती अपलोड करण्याचं काम चालू आहे त्या संदर्भामध्ये अपडेट बघणार आहोत। किती जागा अपडेट आतापर्यंत करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात कालच्या तारखेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आपले अभियोग्यताधारक गेले होते। त्यांना जी काही माहिती त्या ठिकाणापासून मिळत आहे त्याविषयी देखील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, तपशीलवार पद्धतीने बघूया एक एक करून सर्व महत्त्वाच्या घडामोडी। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या कार्यालयासमोर मागच्या 2 दिवसापासून बेमुदत धरणे उपोषण चालू आहे। हे जे उपोषण आहे, आंदोलन आहे, डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुकारण्यात आलेला आहे। यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपले सर्वसामान्य अभियोग्यताधारक सहभागी झाल्याची माहिती देखील आपल्याला मिळत आहे। इवाना आपण त्या ठिकाणचे काही व्हिडिओज देखील शेअर केलेले आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनामध्ये जी प्रमुख मागणी घेण्यात आलेली आहे की सध्याच्या घडीला ज्या जागा आपल्याला पोर्टलला अपलोड होताना दिसत आहेत त्या जागांमध्ये मराठीच्या तुलनेमध्ये इंग्लिश माध्यमाला कुठेतरी झुकतं माप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तसं न करता सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना जे आहे माध्यमानुसार नव्हे तर मेरिट नुसार भरती केली जावी या मागणीकरिता हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आणि कालची जी महत्त्वाची अपडेट जर सांगायची झाली तर कालच्या तारखेला शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर जे उपोषण चालू आहे, जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भेट दिलेली आहे। त्यांनी त्या ठिकाणी अभियोग्यताधारकांशी चर्चा केली, त्यांचे मुद्दे जाणून घेतले। आपल्या अभियोग्यताधारकांनी त्यांना सर्व मुद्दे जे आहे व्यवस्थितपणाने समजावून सांगितले। आणि चांगली गोष्ट ही देखील घडलेली आहे की माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर देखील त्यावेळेस कार्यालयामध्ये अवेलेबल होते, उपलब्ध होते। त्यामुळे आपले अभियोग्यताधारकांचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना घेऊन सुप्रियाताई सुळे यांनी सूरज मांढरे सरांशी बराच वेळ या संदर्भामध्ये चर्चा देखील केलेली आहे आणि चर्चा बरीचशी पॉझिटिव्ह देखील ठरलेली आहे। चर्चेमधून काही गोष्टी निश्चितपणाने या ठिकाणी समोर आलेल्या आहे, कारण सुप्रियाताई सुळे यांचं वजन बरंच आहे। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रियाताई सुळे यांचं वजन बरंच आहे। त्यामुळे जे आहे त्यांनी जर मराठी माध्यमाला या ठिकाणी सपोर्ट केला असेल तर निश्चितपणाने या ठिकाणी काही ना काही प्रमाणावरती का होत नाही परंतु मराठी माध्यमाच्या जागा या ठिकाणी वाढू शकतात। मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस व्हीसीची अपडेट दिली होती, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जी व्हीसी घेतली होती संपूर्ण महाराष्ट्रभरामधल्या मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांची, तर त्यावेळेस जे आहे त्या व्हीसी मध्ये काही गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या होत्या। त्यामध्ये काही शिक्षणाधिकाऱ्यांनी इंग्लिश माध्यमाचा जो मुद्दा आहे तो चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी ॲक्सेप्ट करून घेतला होता। म्हणजे आयुक्तांच्या सूचनेचा चुकीचा अर्थ लावल्या कारणाने या ठिकाणी थोडंसं झुकतं माप इंग्लिश माध्यमाला देण्यात आल्याची बाब समोर आली होती। परंतु मे बी मॅक्झिमम पॉसिबल आहे। फॉर एक्झाम्पल जर सांगायचं तर जी सांगली जिल्हा परिषदेची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये मराठी माध्यमाला अतिशय कमी जागा आणि इंग्लिश माध्यमाला भरपूर मोठ्या प्रमाणावरती जागा देण्यात आल्या होत्या। ती जाहिरात मॅक्झिमम पॉसिबल आहे रिवाइज देखील होऊ शकते। त्या प्रकारची माहिती देखील या ठिकाणी काल आपल्याला मिळालेली आहे। आणि निश्चितपणाने आयुक्त महोदयांनी देखील सुप्रियाताई सुळे यांच्या समक्ष अभियोग्यताधारकांना बऱ्यापैकी आश्वासन दिलेलं आहे की मराठी माध्यमावरती अन्याय होणार नाही। परंतु तरी देखील जेवढी डिमांड होती आंदोलनकर्त्यांची, उपोषणकर्त्यांची, त्या प्रमाणावरती जागा अजूनही उपलब्ध न झाल्यामुळे आणि जोपर्यंत जाहिरात येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही या भूमिकेवर ठाम असल्या कारणाने
TTED BEd स्टुडंट असोसिएशनचे संतोष मगर सरांनी जे आहे उपोषण रद्द करायला या ठिकाणी नकार दिलेला आहे। त्यांचं उपोषण हे कंटिन्युअसली चालूच राहणार आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्या 100% पूर्ण होणार नाही तोपर्यंत। ही तर झाली आंदोलनाच्या संदर्भामधली अपडेट। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता युद्ध पातळीवरती प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड करण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा सज्ज झालेली आहे। ही बाना कालपर्यंत जर आपण अपडेट बघितली तर जवळजवळ जे आहे 11,000-11,500 जागा या पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याची देखील माहिती मिळालेली आहे आणि ही बऱ्याच अंशी आपल्यासाठी समाधानकारक बाब आहे। बाकी सर्व गोष्टी या पॉझिटिव्ह घडत आहेत। एकच गोष्ट थोडीशी आपल्याला नको असल्यासारखी घडत आहे की 10 जानेवारी 2024 ही डेडलाईन देण्यात आली होती जाहिराती अपलोड करण्याकरिता, परंतु त्यांच्यामध्ये जे आहे जर आपण स्थानिक स्वराज्य संस्था बघितलं तर बऱ्यापैकी जाहिराती येत आहेत, परंतु जर आपण खाजगी संस्था बघितल्या आणि खाजगी संस्थांमध्येही 9वी ते 12वीच्या संस्था जर बघितल्या तर त्या अतिशय तुरळक प्रमाणावरती पोर्टलला अवेलेबल असल्या कारणाने या गोष्टीला अनुषंगून त्या लोकांना जाहिराती अपलोड करून देण्यासाठी आणखी 5 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे। म्हणजे जी डेडलाईन 10 तारखेची होती, 10 जानेवारीची होती, ती डेडलाईन आता 15 जानेवारी 2024 करण्यात आलेली आहे। फार मोठी या ठिकाणी रिलॅक्सेशन नव्हे, परंतु त्यामुळे निश्चितपणाने थोडंसं डिले जरी झालं असेल तरी ते आपल्या सर्वांसाठी पॉझिटिव्ह आहे, कारण त्या 5 दिवसांमध्ये मॅक्झिमम ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या जागा आपल्याला पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याचं निश्चितपणाने पाहायला मिळणार आहे। कारण काय आहे की बऱ्याच शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची वेगवेगळ्या जिल्ह्याचे पत्र निर्गमित होताना आपल्याला दिसत आहे। छत्रपती संभाजीनगरचं पत्र हे आपल्याला दिसलं, त्यानंतर जे आहे बुलढाण्याचं दिसलं, यवतमाळचं हे आपल्याला पत्र दिसलं की त्यांनी खासगी संस्था चालकांना आदेश दिलेले आहे की तुमच्याकडे जे काही वॅकन्सी आहे ती वॅकन्सी पोर्टलला तात्काळ अपलोड करा आणि त्याच्यापूर्वी तुम्ही जे आहे रोस्टरची तपासणी करून घ्या। मॅक्झिमम रोस्टर तर तसं कंप्लीट झालेलेच आहे। ज्यांचे रोस्टर कंप्लीट झालेले आहेत त्यांनी तात्काळ आपली जाहिरात पवित्र पोर्टलला द्या, अशा प्रकारचे आदेश देखील देण्यात आलेले आहे। आपले अभियोग्यताधारक ज्यावेळेस संबंधित संस्थांवर किंवा नगरपालिका महानगरपालिकेवर गेले की तुम्ही तुमची जाहिरात अपलोड करा, त्यावेळेस त्यांना जे आश्चर्यकारक उत्तर मिळालं होतं, मी मागच्या काही व्हिडिओमध्ये बोललो होतो त्या संदर्भामध्ये, की त्यांनी सांगितलं की आम्हाला तशा प्रकारच्या सूचनाच आलेल्या नाहीये। तर त्या गोष्टीसाठी जे आहे आता ही जी पत्र निघाले तर त्या गोष्टी आता पुन्हा एकदा घडताना आपल्याला दिसणार नाही। या पत्रामुळे त्यांना त्यांचा आदेश मिळालेला आहे आणि त्या जाहिराती आपल्याला लवकरात लवकर पवित्र पोर्टलला पाहायला मिळू शकतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या तारखेपासून बरेच अभियोग्यताधारक आपल्या स्थानिक लेवलच्या शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जात आहेत आणि आपल्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या सर्व डिमांड्स या ठिकाणी मांडत आहे। जागा किती अपलोड झाल्या, कधीपर्यंत होणार आहे, त्यामध्ये मराठी माध्यमाला किती, उर्दू माध्यमाला किती, इंग्लिश माध्यमाला किती, असं त्या ठिकाणी जाब विचारत आहे किंवा चर्चा करत आहे। त्यामुळे काय होतो आहे की जर एखादं जिल्हा परिषद हे नैराश्यामध्ये बसलेलं असेल, रिलॅक्समध्ये बसलेलं असेल, तर त्यांना देखील लवकरात लवकर जाहिरात अपलोड करावी लागत आहे अभियोग्यताधारकांच्या या पाठपुराव्यामुळे। ही एक चांगली गोष्ट आपल्याला घडत आहे। कालच्या तारखेला आपण बघितलं तर समजा नांदेडचं शिक्षणाधिकारी कार्यालय असेल, परभणी, यवतमाळ, अकोला, बुलढाणा असे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे आहे आपले अभियोग्यताधारक छोटी टीम का असत नाही, परंतु त्या टीमच्या माध्यमातून जाऊन प्रयत्न करत आहे। हे निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे, कारण शिक्षक भरतीचा हा संपूर्ण जो लढा आहे कुणी एक व्यक्ती याचा जो गाडा आहे तो ओढू शकत नाही, हे शाश्वत सत्य आहे। त्यामुळे जे आहे आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्याला स्वतःना जे काही पॉसिबल आहे त्या गोष्टी करणं आवश्यक आहे। मी माझ्या स्थानिक लेवलला का होत नाही, परंतु पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी थोड्याफार प्रमाणावरती का नाही मदत करू शकू, ही आपली भावना असायला पाहिजे। म्हणजे शिक्षक भरतीच्या लढ्यामध्ये आपला खारीचा का होईना, परंतु निश्चितपणाने वाटा असायला पाहिजे। ही जी भूमिका आहे अभियोग्यताधारकांची, त्या भूमिकेचं मी निश्चितपणाने या ठिकाणी कौतुक करतो, स्तुती करतो। बऱ्यापैकी जागा आता पवित्र पोर्टलला अपलोड होतातच आहे। 15 तारखेपर्यंत जे आहे आपल्या सर्वांना होईल तेवढे प्रयत्न जे आहे आपल्या स्तरावरून करायचे आहे। 1ली ते 12वीच्या जागांकरिता, मग त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाही आल्या आणि खाजगी संस्था देखील आल्या। जास्तीत जास्त प्रमाणावरती जाहिराती या पवित्र पोर्टलला याव्यात
अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे। कारण तसं जर घडलं तर जास्तीत जास्त अभियोग्यता धारकांना या ठिकाणी स्वतःच्या हक्काची नोकरी लागेल आणि तेवढे जास्त कुटुंब हे सुखी समाधानी ठरू शकतील। आतापर्यंत बऱ्याचशा जाहिराती पब्लिश झालेल्या आहेत। ज्या काही जाहिराती पब्लिश झालेल्या आहेत त्या आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेल्या आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा। टेलिग्रामच्या चॅनलवर शासनाचे वेगवेगळे जे GR आहेत किंवा ज्या काही नवीन जाहिराती येत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे कोणकोणत्या कॅटेगरीचे अवेलेबल आहेत त्याविषयी संपूर्ण तपशील आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देत असतो। निश्चितपणाने त्या टेलिग्रामच्या चॅनलचा तुम्हा लोकांना फायदाच होणार आहे।